दिवाळी फराळासाठी महत्त्वाच्या टिप्स। नमस्कार मित्रांनो, दिवाळी आली की प्रत्येक घरात एकच गडबड सुरू होते आणि ती म्हणजे स्वादिष्ट व खमंग फराळाची तयारी। पण फराळ करताना थोड्या छोट्या छोट्या चुका झाल्या तर करंज्या फुटतात, चकल्या तेलकट होतात, शंकरपाळे ओलसर होतात आणि आपल्या मेहनतीचा सगळा आनंद निघून जातो। म्हणूनच आजच्या या खास व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे दिवाळी फराळासाठी 70 महत्त्वाच्या टिप्स, ज्या मोठ्या वाक्यात अगदी सहज समजतील अशा पद्धतीने आणि तुमच्या प्रत्येक पदार्थाला स्वादिष्ट, खुसखुशीत आणि टिकाऊ बनवतील। तर चला तर मग सुरुवात करूया आपल्या दिवाळी फराळाच्या या खास प्रवासाला। टिप्स नंबर 1, फराळातील करंजी, चकली, शंकरपाळे यासाठी पीठ नेहमी गाळून घ्या, कारण गुठळ्या राहिल्यास पदार्थ मऊ किंवा तेलकट होतात आणि चव कमी लागते। टिप्स नंबर 2, चकलीचे पीठ मळताना त्यात थोडेसे बटर किंवा तूप घातल्यास चकल्या खुसखुशीत होतात आणि तोंडात वितळल्यासारख्या लागतात। टिप्स नंबर 3, शंकरपाळ्यासाठी पीठ मळताना दुधाऐवजी कोमट पाणी वापरले तर ते जास्त दिवस कुरकुरीत राहतात। टिप्स नंबर 4, करंजीचे सारण तयार करताना खोबरे चांगले भाजून घ्यावे, यामुळे त्याला सुगंध येतो आणि ते जास्त दिवस टिकते। टिप्स नंबर 5, फराळाच्या तयारीत बेसन भाजताना मंद आचेवरच भाजावे, नाहीतर त्याला करपलेला वास येतो आणि लाडूची चव खराब होते। टिप्स नंबर 6, रव्याचे लाडू करताना रवा मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत भाजल्यास त्याची गोडी दुप्पट होते। टिप्स नंबर 7, फराळासाठी पीठ मळून ठेवताना त्यावर ओला कापड झाकून ठेवा, म्हणजे ते कोरडे पडत नाही। टिप्स नंबर 8, करंजीच्या पिठात थोडे रवा टाकल्यास करंज्या जास्त कुरकुरीत होतात। टिप्स नंबर 9, नायलॉन चिवड्याचे पोहे आधी 2 तास उन्हात वाळवले तर ते परतताना खुसखुशीत होतात। टिप्स नंबर 10, गोड पदार्थ करताना साखरेऐवजी गूळ वापरल्यास ते जास्त पौष्टिक होतात आणि आरोग्यासाठीही चांगले ठरतात। टिप्स नंबर 11, फराळाच्या पदार्थांसाठी तेल नेहमी गरम करून मगच वापरा, थंड तेलात तळल्यास पदार्थ तेल शोषून घेतात। टिप्स नंबर 12, शंकरपाळे तळताना तेल मध्यम आचेवर ठेवले तर ते एकसारखे कुरकुरीत होतात। मित्रांनो, अशाच उपयुक्त टिप्स रोज मिळवायच्या असतील तर लगेचच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। टिप्स नंबर 13, करंज्या तळताना त्या एकदम जास्त टाकू नका, नाहीतर त्या फुटतात। नेहमी थोड्याच करंज्या एका वेळी तळा। टिप्स नंबर 14, चकली तळताना आच फार मंद ठेवू नका, कारण त्या तेलकट होतात, तर फार जास्त ठेवल्यास पटकन जळतात। टिप्स नंबर 15, तळलेले पदार्थ नेहमी जाळीवर किंवा टिश्यूवर काढा, म्हणजे त्यातील जास्तीचे तेल निघून जाते। टिप्स नंबर 16, एकाच तेलात खूप वेळा पदार्थ तळू नका, कारण त्यामुळे वास मिसळतो आणि चव खराब होते। टिप्स नंबर 17, गोड शंकरपाळे तळताना त्यावर थोडीशी साखरेची पावडर शिंपडल्यास ते अजून आकर्षक दिसतात। टिप्स नंबर 18, गोड लाडू करताना तुपाची मात्रा योग्य ठेवावी, जास्त तूप घातल्यास लाडू तेलकट वाटतात। टिप्स नंबर 19, फराळाचे पदार्थ तळून झाल्यावर ते लगेच झाकून ठेवू नयेत, कारण वाफेमुळे ते ओलसर होतात। टिप्स नंबर 20, एका वेळी मोठा फराळ करायचा असल्यास तळलेले पदार्थ थंड झाल्यावरच डब्यात भरावेत। टिप्स नंबर 21, बेसन लाडू करताना त्यात वेलची पूड घातल्यास अप्रतिम सुगंध येतो आणि चव खुलते। टिप्स नंबर 22, रव्याचे लाडू करताना त्यात दूध घातल्यास ते मऊ होतात, पण टिकायला कमी दिवस होतात। टिप्स नंबर 23, नारळाच्या करंज्यांमध्ये ड्रायफ्रुट्स घातल्यास त्यांची चव वाढते आणि ते खास बनतात। टिप्स नंबर 24, गुळाचे लाडू करताना गुळ नेहमी गाळून वापरा, म्हणजे त्यातला मळकटपणा येत नाही। आणि हो, पुढची खास टिप ऐकण्याआधीच एक काम करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। टिप्स नंबर 25, गुलाबजाम करताना पिठात थोडे रवा टाकल्यास ते घट्ट होतात आणि फुटत नाहीत। टिप्स नंबर 26, रसगुल्ला किंवा चमचम करताना पनीर नेहमी मऊसरच वापरा, म्हणजे ते फुलून येतात। टिप्स नंबर 27, बेसन लाडूत ड्रायफ्रुट्स भाजून घातल्यास त्याला कुरकुरीतपणा येतो। टिप्स नंबर 28, गोड पदार्थ जास्त दिवस टिकवायचे असतील तर त्यांना नेहमी हवाबंद डब्यातच ठेवा। टिप्स नंबर 29, फराळातील गोड पदार्थांना नेहमी थंड व कोरड्या जागी ठेवा, म्हणजे ते बिघडत नाहीत। टिप्स नंबर 30, साखरेच्या पाकात गोड पदार्थ भिजवताना पाकाची 2 तारांची चाशणी असावी, म्हणजे तो योग्य लागतो। टिप्स नंबर 31, फराळाचे पदार्थ ताजे राहण्यासाठी नेहमी हवाबंद स्टीलच्या डब्यात साठवा। टिप्स नंबर 32, डब्यात पदार्थ भरायच्या आधी तो कोरडा व स्वच्छ असावा, नाहीतर पदार्थ ओलसर होतात। टिप्स नंबर 33, एकाच डब्यात गोड आणि तिखट पदार्थ ठेवू नका, कारण त्यांचा वास मिसळतो। टिप्स नंबर 34, प्लास्टिकच्या डब्याऐवजी स्टीलचे किंवा काचेचे डबे वापरलेले चांगले असते। टिप्स नंबर 35,
फराळाचे पदार्थ फ्रीजमध्ये ठेवले तर ते लगेच ओलसर होतात, त्यामुळे खोलीच्या तापमानावरच ठेवावेत. टिप्स नंबर 36. करंजी किंवा चकली डब्यात ठेवताना मध्ये टिश्यू पेपर ठेवल्यास ओलावा शोषला जातो. टिप्स नंबर 37. जास्त दिवस टिकावेत म्हणून फराळाच्या पदार्थांना उन्हात किंवा गरम ठिकाणी ठेवू नका. टिप्स नंबर 38. डब्यात नेहमी थोडी जागा मोकळी ठेवा, म्हणजे पदार्थ ताजे राहतात. टिप्स नंबर 39. फराळ करायच्या आधी स्वयंपाकघर पूर्ण स्वच्छ करून घ्या, म्हणजे काम करताना सोयीस्कर होते. टिप्स नंबर 40. काम झाल्यावर भांडी लगेच धुवा, नाहीतर त्यावर तेलकट थर बसतो. टिप्स नंबर 41. फराळाचे काम सुरू करण्याआधी सर्व साहित्य वेगवेगळ्या डब्यांमध्ये मोजून ठेवल्यास स्वयंपाक करताना घाई होत नाही आणि पदार्थ चुकत नाहीत. टिप्स नंबर 42. एकाच दिवशी सगळा फराळ न करता 2-3 दिवसांमध्ये वेगवेगळे पदार्थ केल्यास थकवा कमी होतो आणि प्रत्येक पदार्थ नीट बनतो. टिप्स नंबर 43. करंजी किंवा चकलीसारखे जास्त कष्टाचे पदार्थ पहिल्याच दिवशी करून ठेवले तर उरलेले काम हलके होते. टिप्स नंबर 44. मसाले आधीच तयार करून ठेवल्यास फराळ करताना वेळ वाचतो आणि चवही चांगली येते. टिप्स नंबर 45. गोड पदार्थ आधी आणि तिखट पदार्थ नंतर केल्यास गोडपणामुळे तेल खराब होत नाही. टिप्स नंबर 46. चिवडा करताना कढईत मूठभर मीठ गरम करून त्यात शेंगदाणे भाजल्यास ते अगदी छान खमंग लागतात. टिप्स नंबर 47. फराळाच्या पदार्थात हिंग वापरल्यास तो पचायला हलका होतो आणि अपचन टाळते. टिप्स नंबर 48. लाडूंसाठी ड्रायफ्रुट्स तव्यावर थोडेसे भाजून घेतल्यास त्यांना कुरकुरीतपणा आणि चव दोन्ही वाढते. टिप्स नंबर 49. शंकरपाळ्यासाठी पीठ घट्टसर मळल्यास ते छान कुरकुरीत लागतात आणि फुगून येतात. टिप्स नंबर 50. करंजी बनवताना कडा नीट बंद करण्यासाठी थोडे दूध लावल्यास करंजी फुटत नाहीत. टिप्स नंबर 51. गोड पदार्थांवर थोडी वेलची पूड किंवा जायफळाची पूड शिंपडल्यास त्याला अप्रतिम सुगंध येतो. टिप्स नंबर 52. नारळाच्या करंज्या जास्त दिवस टिकवायच्या असतील तर खोबरे अगदी कोरडे भाजून वापरावे. टिप्स नंबर 53. गुळाचे लाडू जास्त दिवस ठेवायचे असल्यास हवाबंद स्टीलच्या डब्यात ठेवणे उत्तम ठरते. टिप्स नंबर 54. बेसन लाडू जास्त दिवस टिकवायचे असल्यास त्यात थोडे जास्त तूप घालावे, कारण त्यामुळे ते खराब होत नाहीत. टिप्स नंबर 55. रव्याचे लाडू टिकावेत म्हणून दूध न वापरता फक्त तूप वापरल्यास ते जास्त काळ टिकतात. टिप्स नंबर 56. तळणीसाठी एकाच तेलात गोड आणि तिखट पदार्थ करू नयेत, कारण त्यामुळे चव मिसळते आणि पदार्थांचा स्वाद बिघडतो. टिप्स नंबर 57. करंजीसाठी तेल किंवा तूप गरम झाले आहे की नाही हे तपासण्यासाठी थोडे पीठ टाकावे. ते लगेच वर आले तर तेल योग्य गरम झालेले आहे. टिप्स नंबर 58. तेल खूप वेळ परत वापरल्यास त्यात हानिकारक घटक तयार होतात, त्यामुळे एकदाच वापरलेले तेल दुसऱ्या दिवशी वापरू नका. टिप्स नंबर 59. तळलेले पदार्थ तेलकट वाटत असतील तर ते टिश्यू पेपरवर ठेवून त्यावर थोडे पीठ शिंपडल्यास तेल शोषले जाते. टिप्स नंबर 60. शंकरपाळे किंवा चकली तळताना गॅसची आच मध्यम ठेवणेच योग्य, कारण त्यामुळे ते सोनेरी रंगाचे आणि खमंग होतात. टिप्स नंबर 61. फराळ सुरू करण्याआधी स्वयंपाकघरातली सर्व भांडी, कढया, डबे नीट स्वच्छ करून ठेवा, म्हणजे काम करताना अडथळा येत नाही. टिप्स नंबर 62. पदार्थ करताना घाईगडबड होऊ नये म्हणून सर्व घटक आधीच एकत्र ठेवावेत. टिप्स नंबर 63. फराळ करताना सतत गॅस जवळ राहावे, म्हणजे पदार्थ जळण्याची शक्यता राहत नाही. टिप्स नंबर 64. मोठ्या प्रमाणात फराळ करायचा असल्यास घरातील सदस्यांना लहान मोठे काम द्यावे, म्हणजे वेळही वाचतो आणि कामही लवकर होते. टिप्स नंबर 65. गोड व तिखट पदार्थांच्या डब्यांना वेगळे लेबल लावून ठेवा, म्हणजे नंतर गोंधळ होत नाही. टिप्स नंबर 66. फराळ करताना घरात सुखद वातावरण ठेवावे, भांडणतंटा टाळावा, कारण असे मानले जाते की सणाच्या पदार्थांत घरचे वातावरणही प्रतिबिंबित होते. टिप्स नंबर 67. पदार्थ जास्त खमंग लागावेत यासाठी गॅसची आच सतत नियंत्रित ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे. टिप्स नंबर 68. फराळ करताना एकाच वेळी खूप पदार्थ बनवू नका, प्रत्येक पदार्थाला पुरेसा वेळ द्या, म्हणजे चव चांगली येते. टिप्स नंबर 69. दिवाळीच्या दिवशी पदार्थ देवाला नैवेद्य दाखवून मगच खावेत अशी परंपरा आहे, त्यामुळे तो आधी लक्षात ठेवा. टिप्स नंबर 70. फराळाचा आनंद फक्त घरापुरता न ठेवता तो नातेवाईक, मित्र, शेजाऱ्यांबरोबर वाटल्यास खऱ्या अर्थाने दिवाळीची गोडी वाढते. मित्रांनो, आज आपण पाहिलेल्या दिवाळी फराळाच्या टिप्स जर तुम्ही श्रद्धेने आणि नीट लक्ष ठेवून वापरल्या तर तुमच्या घरातील फराळ नेहमी खुसखुशीत, स्वादिष्ट आणि टिकाऊ होईल. तसेच घरातले कामही सोपे होईल. लक्षात ठेवा की फराळ करताना फक्त पदार्थ बनवणे महत्त्वाचे नाही, तर स्वयंपाकघरातील स्वच्छता, योग्य तयारी आणि आनंदाची भावना असणे अत्यंत आवश्यक आहे.
आणि लक्ष्मी मातेची कृपा घरात राहण्यासाठी फराळ करताना श्रद्धा आणि प्रेम दोन्ही वापरावे. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमच्या आवडत्या फराळाच्या पदार्थांची माहिती द्या. पुढील दिवाळीत तुम्हाला आणखी खास व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.